म्हणतो, कारण इथला पुढारी इथं लवकर सापडत नाही आम्हाला कार्यक्रमाला, आणि पत्रकाराचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मुळीच सापडत नाही. कारण काय मिळणार या पत्रकाराकडनं? काहीच मिळणार नाही, ना देतात ना घेतात. त्याच्यामुळं यांच्या कार्यक्रमाला येणारा माणूस जो आहे, व्यक्ती जो आहे, तो प्रामाणिक असतो. प्रामाणिक याच्यासाठी असतो की एखादा चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या समोर त्याच्या कार्यक्रमात जाणं, हे ती संस्कृतीच असली पाहिजे. तुम्ही तर राहून तिथं पावसाचं खूप थैमान आहे, अशा ठिकाणी तुम्ही काम करताय की लोकांमध्ये तुमची मान्यता आहे, आणि त्या लोकांना टाळत टाळत तुम्ही उशिरा आलायत. उशिरा नाही, लोकांना तुम्ही समोर जाऊन त्यांच्या प्रश्नाला बोलत करत येताना हा तुमचा वेळ इथं गेलेला आहे. याच्यासाठी तुमचे आभार की तुम्ही 75 किलोमीटरहून आलायत. 75 मिनिटाचा रस्ता आहे इथं आमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा, ते येत नाहीत. तुम्ही आलायत म्हणजे तुम्हाला पत्रकारितले ती तर झालं आहेच, परंतु ज्या क्षेत्रात ती काम करत आहेत त्यांना तुम्ही शुभेच्छा देणे, त्यांचा हौसला, त्यांना मोटिवेट करण्यासाठी आपण आलात. आणि तुम्हाला माहिती नाही, तुम्ही महाराष्ट्राचे आयडियल आहात. तुम्ही एक आमदार नाही आहेत, तुम्ही अनेक कार्यकर्ते घडवण्याची खाण आहात. कारण तुम्हाला बघून आमच्यासारखी नगरसेवक लातूर गल्लीबोळामध्ये जिल्ह्यामध्ये घडत आहेत. राजकारणात यावं तर कशासाठी यावं? काय त्या राजकारणामध्ये काय असतंय? त्या राजकारणामध्ये पडलंय का काय त्या महापालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदमध्ये? परंतु तिथं काम करत असताना तुमच्यासारख्या नेतृत्वाला पाहिल्यानंतर आम्हाला असं उगाच वाटतं की आपल्याला एक दिवस असं व्हायचंय, म्हणजे मला लातूरचा आमदार व्हायचं नाही, असं व्हायचं म्हणजे यांच्यासारखं काम करायचंय. नसलेलं भानगड मला विनाकारण इथं बसलेत बनसोडे साहेब, उगाच दुसऱ्या दिवशी येईल पेपरला यालाही आमदार व्हायचंय, नसलेली बल्ला माझ्या मागे लावू नका. कारण छावानी मला आशीर्वाद दिलाय, मला घाडगे पाटलांनी महापौर व्हायचंय म्हणाले. महापौर पर्यंत आपली कार्यकाळ भरा आहे असं मला वाटतंय. त्याच्या पुढे जर जायचं असेल तर तुमच्या पेपरला मला घाबरावं लागेल, कारण कैलास दादा पाटील हे एकच होऊ शकतो.